जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो. मित्रांनो, तुमचे मला व्हॉट्सअप मेसेजेस मिळत आहे, तुमचे मला फोन कॉल्स येत आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर सोडतो त्यावर अ, आणि तुम्ही तुमच्या फीलिंग्स माझ्यासोबत शेअर करत आहे. इव्हन तुम्हाला कॉन्सेप्ट आवडत आहे आणि तुम्ही यावर प्रॉफिटेबल ट्रेड्स घेत आहे. याबद्दल मला बिलकुल खुशी आहे. पण सोबतच तुम्ही हे पण शेअर करता, की सर टाईम फ्रेमवर काही ना काही तुम्ही सांगा जेणेकरून आम्ही आणखी चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करू शकणार. सो आपण आजपासून डिमांड एंड सप्लायवर सीरीज स्टार्ट करणार आहे. यामध्ये आपण डिमांड आणि सप्लाय आयडेंटिफाय करण्यातच सोबतच आपण की टाईम फ्रेम कुठला यूज करायचा यावर जोर देणार आहे. राइट? आणि आपला टार्गेट आहे की क्विकली आपल्याला कसे ट्रेड्स आयडेंटिफाय करता येईल 5 मिनिटचा यूज करून, 5 मिनिट टाईम फ्रेमचा यूज करून. चला तर स्टार्ट करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार सविस्तरपणे की क्विकली ट्रेड्स कसे शोधायचे. त्याकरता आपण एक स्ट्रक्चर यूज करणार आहे, प्राइस स्ट्रक्चर. तुम्ही जर नवीन असाल तर घाबरू नका. मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार की कसं आयडेंटिफाय करायचं. ड्रॉप बेस रॅली हे प्राइस स्ट्रक्चर आहे. सोबतच 5 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये याला आयडेंटिफाय करून कसे ट्रेड्स घ्यायचे, एंट्री स्टॉप लॉस कसा मार्क करायचा, चार्टवर प्रॅक्टिस करूया आणि शेवट तुम्हाला मी काही होमवर्क म्हणजे असाइनमेंट देणार आहे. ते होमवर्क जर तुम्ही केले तर तुम्हाला चार्टवरती परफेक्शन येणार. सो चला स्टार्ट करू या व्हिडिओला. ड्रॉप बेस रॅली हे स्ट्रक्चर आहे मित्रांनो. कुठलं स्ट्रक्चर आहे? ड्रॉप बेस रॅली. आता ड्रॉप बेस रॅली हे स्ट्रक्चरचं नाव आहे. यामध्ये 3 कॅन्डल आहे. एक कॅन्डल आहे ड्रॉप, दुसरं कॅन्डल आहे बेस आणि रॅली. सो या ड्रॉप बेस रॅली काय असतं? ते आपण डिटेलमध्ये समजूया. नंतर आपण चार्टवर प्रॅक्टिस करू कसं आयडेंटिफाय करायचं आणि ट्रेड्स कसे घ्यायचे. क्विकली पुष्कळ ईझी आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला चांगली जर्नी स्टार्ट करायची असेल, तर तुम्हाला समजून घेणे गरजेचं आहे, राइट? काहीच डिफिकल्ट नाही. सो स्टार्ट करूया. ड्रॉप कसं ओळखायचं? ड्रॉप अशी कॅन्डल असते, ज्याची बॉडी ही मोठी असते विकपेक्षा. बघा इथे ही कॅन्डल बॉडी मोठी आहे विकपेक्षा आणि एक आणखी रूल आहे, की बॉडी शुड बी इन अ रेड कलर. बॉडीचा कलर रेड असलेला पाहिजे. काय आहे? तुम्हाला विकच्या सोबत कंपेअर करायचं बॉडीला आणि बॉडी मोठा साइज असलेला पाहिजे आणि विक छोटे पाहिजे. कुठे-कुठे असं पण होऊ शकतं रेड कॅन्डल आहे, अप्पर विक आहे, तर तुम्ही अप्पर विक सोबतच कंपेअर करा. लोअर विक आहे तर तुम्ही कंपेअर नाही करू शकणार. जिथे अप्पर आहे, लोअर आहे दोघांनाचं सम इमॅजिन करायचं आणि कंपेअर करायचं. हाय ओपन आहे, लो क्लोज बघायची गरज नाही. सो ड्रॉप रेड कलरमध्ये असते, बॉडी मोठी असते. एक कॅन्डल आपण शिकलो. नंतर रॅली, रॅली अशी कॅन्डल असते, की ज्यामध्ये बॉडी तर मोठी असते ड्रॉप सारखीच. रूल सेम आहे एक. पहिला रूल सेम आहे, की बॉडी मोठी असायला हवी. बट दुसरा रूल असा आहे, की बॉडी शुड बी इन अ ग्रीन कलर. ग्रीन कलरमध्ये पाहिजे. म्हणजे रॅली काय दाखवतो मित्रांनो आपल्याला, की बायर्सनी डॉमिनन्सी घेतलेली आहे. प्राइस वरती जाते म्हणून त्याला रॅली म्हणतो. ड्रॉप का म्हणतो आपण? कारण की सेलर्सची डॉमिनन्सी असते, प्राइस खाली पडते. राइट? तशाच पद्धतीने आपली तिसरी कॅन्डल आहे बेस कॅन्डल. बेस कॅन्डल मध्ये अपोझिट रूल आहे. बॉडी छोटी असायला हवी आणि विक मोठे असायला हवे. पण यामध्ये कलर मॅटर नाही करत. ती रेडमध्ये पण राहू शकते. दोन्ही पण बेस कॅन्डल आहे इथे आणि ग्रीनमध्ये पण राहू शकते. सो इथे आपल्याला डॉमिनन्सी नाही मिळत बायर्स आणि सेलर्सची. इथे फक्त काय करतात ते युद्ध करतात. बायर्स आणि सेलर्स फाईट करतात. दॅट्स इट. रॅलीमध्ये बायर्सची डॉमिनन्सी मिळते. ड्रॉपमध्ये सेलर्सची डॉमिनन्सी मिळते. सो आपण आतापर्यंत काय समजलो, की रॅली, ड्रॉप आणि बेस या तिन्ही इंडिव्हिज्युअली कशा आयडेंटिफाय करायचा आहे. आजचा टॉपिक कशावर आहे आपला? ड्रॉप बेस रॅली या स्ट्रक्चरवर. आता तिन्ही पण कॅन्डल आपण सायमल्टेनियसली आयडेंटिफाय करायच्या या सिरीजने. काय ड्रॉप, बेस आणि रॅली अशा पद्धतीने त्या चार्टवर अरेंज असल्या पाहिजेत. राइट? बघा इथे ड्रॉप एक्झाम्पल समजून घ्या. ड्रॉप, सिंगल बेस, बॉडी छोटी, विक मोठे, कलर मॅटर नाही करत बेसमध्ये. आणि ही रॅली. रॅली म्हणजे बॉडी मोठी, विक छोटे आणि ग्रीन कलरची कॅन्डल. कोण डॉमिनंट असतो? बायर्स. प्राइस वरती गेली. प्राइस वरती गेली म्हणजे काय झालं? डिमांड आलेला आहे. म्हणून या स्ट्रक्चरला आपण डिमांड स्ट्रक्चर म्हणतो. काय म्हणतो लक्षात ठेवायचं. रॅली ॲट द एंड, रॅली लास्टला. म्हणून याला आपण डिमांड स्ट्रक्चर म्हणतो. आणि इथे आपण बाईंग एंट्री घेणार. कसं घेणार? ते आपण समोरच्या स्लाइडमध्ये डिस्कस करूया. आधी इथे स्ट्रक्चर आयडेंटिफिकेशन सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. ते आधी समजून घ्या. सो आपण इथे ड्रॉप बेस रॅली आयडेंटिफाय केलं. दुसरं एक्झाम्पल बघूया. इथे पण बघा ड्रॉप, बॉडी मोठा, विक छोटे आणि रेड कलरची कॅन्डल. 2 बेसेस आणि लास्टला रॅली.
सो इथे क्वेश्चन आहे की बेसिस किती असायला हवे. बेसिस किती पण असू शकतात, कारण की हे वॉर आहे बायर्स आणि सेलर्सच्या मध्ये होणारं. सो 10 पण बेसिस असू शकतात, 15 पण असू शकतात, 20 पण असू शकतं, किती पण बेसिस असू शकतात. ठीक आहे. मध्ये सिंपल, मध्ये बेसिस असायला हवे, लास्टला रॅली असायला हवे आणि सुरुवातीला ड्रॉप असायला. अशा पद्धतीने आपण हे आयडेंटिफाय करायचं. चार्टवर आपण शांततेने आयडेंटिफाय करू. इथे समजून घ्या तुम्ही, राईट. तुम्हाला जर चार्टवर बघायचं असेल तर आधी मी जम्प करतो चार्टवर. चला चार्टवर आधी बघूया. ड्रॉप बेस रॅली इथे बघा. इथे तुम्ही बघू शकता, इथनं स्टार्ट झालं बघा. ड्रॉप, बेस बेस आणि इथे ही रॅली. अशा पद्धतीने आपण इथे काय आयडेंटिफाय केलं, ड्रॉप बेस रॅली. असे पुष्कळ स्ट्रक्चर मिळतात बघा इथे. ड्रॉप, बेस 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 आणि रॅली, राईट. एंट्री कशी घ्यायची ते डिस्कस करूया. लक्षात ठेवा, ड्रॉप बेस रॅली हे एक डिमांड स्ट्रक्चर आहे. कुठलं स्ट्रक्चर? डिमांड. का? कारण की लास्ट मध्ये रॅली आलेली आहे अशा पद्धतीने. आणि डिमांड स्ट्रक्चर मध्ये आपल्याला काय करायचं असतं, बाईंग. डिमांड स्ट्रक्चर मिळाल्यावर आपल्याला डिमांड झोन मिळेल, राईट. डिमांड झोन मिळाला की बाईंग एंट्री. 5 मिनिटात पुष्कळ एंट्री मिळतात. 5 मिनिट टाइम फ्रेम मध्ये पुष्कळ एंट्री मिळतात. तुम्हाला समजेलच चार्टवर. इझी आहे, राईट. सो पहिला काय रूल आहे, तुम्हाला काय करायचं आहे, चार्टवरती स्ट्रक्चर आयडेंटिफाय करायचा आहे. ड्रॉप बेस रॅली शिकत आहे तर आपण ड्रॉप बेस रॅलीला बघूया. ड्रॉप, बेस बेस बेस, 3 बेसेस आणि रॅली. अशा पद्धतीने आपण स्ट्रक्चर आयडेंटिफाय केलं. दुसरा रूल काय, झोन मार्किंगला काय करायचं, जर इनडिसिजन पार्ट असतो म्हणजे वॉर असते, जितक्या काही बेस कॅन्डल आहेत त्या सगळ्यांना झोन मध्ये टाकून द्या. काय करायचं, इथे 3 बेसेस आहे, 1 2 3. सो बघा मी तिन्ही पण बेसेस झोन मध्ये टाकलेले आहे अशा पद्धतीने. आता हे डिमांड स्ट्रक्चर आहे. सो ऑफकोर्स आपल्याला काय मिळालेलं आहे, डिमांड झोन. आता यूज कसा करायचा हा क्वेश्चन आहे. इझी आहे, राईट. कसं काय होते लॉजिक समजून घ्या आधी. यूज कसा करायचा त्या आधी लॉजिक समजा. की काय झालं, इथे वॉर झाली बायर्स आणि सेलर्स मध्ये, कोणीच डॉमिनंट नाही. वॉर झाल्यानंतर काय झालं, ही प्राइस वरती गेली. म्हणजे काय झालं, बायर्सनी डॉमिनन्सी घेतली. आता बायर्सनी डॉमिनन्सी घेतली म्हणजे कुणी ना कुणी इथे ऑर्डर्स टाकले आणि प्राइसला वरती घेऊन गेले. आणि ज्यावेळेस प्राइस वरती जाते त्यावेळेस तिला काही ना काही फोर्स लागतो म्हणजे ऑर्डर्सचा, राईट, लिक्विडिटी. आणि ज्यावेळेस ती वरती जाते त्यावेळेस प्रत्येक ऑर्डर हा कन्झ्युम नाही होत म्हणजे एक्झिक्यूट नाही होत. तर ती पुन्हा काय करते, प्राइस पुन्हा त्या एरियामध्ये येते, टॅप करते आणि वरती जाते. आणखी एक वेळा त्या एरियामध्ये येऊन आणखी एक वेळा वरती जाते. सो ज्यावेळेस ही प्राइस, आता आपण काय केलं, याला आपण हिस्ट्री म्हणतो. ड्रॉप बेस रॅली आयडेंटिफाय केलं. आपण स्टॉप लॉस एंट्री, स्टॉप लॉस मार्क केलं आणि आता वेट करणार आपण, प्राइस खाली येत आहे. सो आपण काय करणार, ऑर्डर टाकणार आपला, की आपल्याला माहित आहे की या झोन मध्ये आल्यानंतर आपल्याला काय माहित आहे, की इथे आल्यानंतर इथले जे लिक्विडिटी आहे ते घेणार आणि टॅप केल्यानंतर ती वरती जाणार. सो आपल्याला एंट्री कुठली राहणार, वरची, आणि स्टॉप लॉस कुठला राहणार, खालची लाईन. सॉरी हा थोडा गळा खराब आहे. सो स्टॉप लॉस कुठला असणार, खालची लाईन. अशा पद्धतीने, राईट. आय होप समजलं असेल. ड्रॉप बेस रॅली डिमांड स्ट्रक्चर आहे, डिमांड झोन मिळणार. डिमांड झोन आहे तर आपल्याला माहित आहे की प्राइस अशा पद्धतीने लिक्विडिटी घेण्याकरता येणार आणि वरती जाणार. सो वरची लाईन एंट्री असणार, खालची लाईन स्टॉप लॉस असणार. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि मॅक्झिमम लोकांसोबत आपली मराठी फॅमिली वाढवायची आहे मित्रांनो. मॅक्झिमम लोकांसोबत शेअर करा, राईट. कॉन्सेप्ट खूप चांगला आहे. तुम्ही जर नवीन असणार तर रिपीट करू करू बघा, समजणार. आणि प्रिव्हियस व्हिडिओच्या लिंक माझ्या ड्रॉप बेस रॅलीवरती क्रिएट केलेल्या आहे. त्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार, जाऊन बघा व्हिडिओ आणि चार्टवर बघा. असाइनमेंट पण देतो मी तुम्हाला समोर चार्टवर दाखवल्यावर, समजवल्यावर, राईट. लेट्स जम्प ऑन द चार्ट. चार्टवर जम्प करूया. काय करायचं, आता आपण ड्रॉप बेस रॅली कसं आयडेंटिफाय करायचं, झोन कसं मार्क करायचं शिकलो. काय करायचं, चार्टवर जम्प केल्यानंतर आपण चार्टला 5 मिनिट मध्ये टाकून देणार. 5 मिनिट टाइम फ्रेम यूज करायचा आहे. नंतर चार्टवरती ड्रॉप बेस रॅली, डीबीआर म्हणतात शॉर्टकट मध्ये त्याला, ड्रॉप बेस रॅली आयडेंटिफाय करणार, झोन मार्क करणार आणि एंट्री करता रेडी राहणार अशा पद्धतीने. सो चला आपण चार्ट वरती जम्प करूया. आलो चार्ट वरती. आता आपल्याला काय आयडेंटिफाय करायचं, ड्रॉप बेस रॅली. इथे बघा बघा, ड्रॉप बेस रॅली, बेस मध्ये ड्रॉप आधी सुरुवातीला आणि लास्टला रॅली. सो इथे तुम्ही बघू शकता, राईट. ड्रॉप, सॉरी कलर चेंज करतो. ड्रॉप, बेस 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 आणि रॅली. अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉप बेस रॅली मिळालेला आहे. स्ट्रक्चर आयडेंटिफाय केला आपण. नंतर काय करायचं आपल्याला, आपल्याला झोन मार्किंग करायचं आहे, राईट. कंप्लीट बेसेस आपण झोन मध्ये टाकून दिले, राईट. हे कंप्लीट बेसेस झोन मध्ये टाकले, एक्सटेंड केलं. बघा या रॅली नंतर डीप झालं. मी तुम्हाला प्ले करून दाखवतो, थोडं समजून घ्या. पुष्कळ डिस्कस करायचे, पुष्कळ चार्ट डिस्कस करायचे आहे. इक्विटीचे चार्ट आहे, कॅशचे चार्ट आहे,
कॉन्सेप्ट सगळीकडे अप्लिकेबल आहे. आपण सिरीज बनवणार आहे. सगळ्या टॉपिकवर आपण शांततेने पुष्कळ टाइम फ्रेम, वेगवेगळे टाइम फ्रेमवर कसे आयडेंटिफाय करायचे कन्फर्म झोन आपण डिस्कस करूया समोर. ठीक आहे. सो समजून घ्या कॉन्सेप्ट. काय झालं, हे झोन मध्ये टॅप झाली इमिडिएटली आणि वरती गेली. अशा पद्धतीने इथे डिमांड आलेला आहे. चला नेक्स्ट ड्रॉप बेस रॅली आयडेंटिफाय करूया. इथे बघा तुम्ही प्रॉपरली झोन मार्क करतो मी. इथे बघा, राईट, इथे बघा ड्रॉप बेस आणि रॅली. सो आपल्याला डिमांड झोन मिळाला. नंतर कॉन्सेप्ट काय म्हणतो की आपल्याला झोन मार्क केल्यानंतर वरची लाईन झाली एंट्री, खालची लाईन झाला स्टॉप लॉस. चला तर बघूया आता इथे कशा पद्धतीने प्राइस अप्रोच करते आपल्या झोनला. बघा वरती आहे प्राइस, झोनकडे मूव्ह होत आहे, झोन मध्ये टॅप व्हायला रेडी आहे, राईट. टॅप नाही झाली आता टॅप झाली. बघा एंट्री आपली एक्झिक्यूट झाली. डीप मारत आहे, थोडा मारू द्या, काही प्रॉब्लेम नाही, राईट. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही आपल्या वरती डिमांड झोन मधून डिमांड आलेली आहे. हा आपला ट्रेड सक्सेसफुल झालेला आहे. असे पुष्कळ स्ट्रक्चर मिळतात. ड्रॉप बेस रॅली हे एकच स्ट्रक्चर आहे मित्रांनो. आणखी 3 स्ट्रक्चर आहे, ते पण आपण समोरासमोर डिस्कस करूया. इथे पण डिस्कस करूया ड्रॉप बेस रॅली परफेक्ट कसा आयडेंटिफाय करायचं मी दाखवल्यावर तुम्हाला हे सगळं समजून येणार, राईट. सो अशा पद्धतीने ही मूव्ह होत आहे प्राइस. बघा इथे आणखी ड्रॉप बेस रॅली क्रिएट झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. हे बघा, राईट, ड्रॉप बेस रॅली. बघा इथे कशा पद्धतीने ही झोन मध्ये आलेली आहे. आणखी टॅप झाली, नवीन स्ट्रक्चर क्रिएट झालं ड्रॉप बेस रॅली. इथे ड्रॉप बेस अँड रॅली, आणि इथे आणखी टॅप झाली आणि आणखी वरती गेली. सो अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर फ्लुएंटली काम करतात. जर तुम्ही थोडंसं प्रॅक्टिस केली ना यावर, मी तुम्हाला असाइनमेंट पण देणार आहे प्रॅक्टिस करण्याकरता. बघा किती वेळा त्या झोन मधून ती टॅप होऊन वरती जात आहे, राईट. इथे पण ड्रॉप बेस रॅली क्रिएट झाली, इनविजिबल ड्रॉप आहे, राईट. चला सो आपण नेक्स्ट चार्ट, रिलायन्सचा चार्ट बघूया. इथे बघा, सॉरी हा. चला इथे बघा, आपण ड्रॉप बेस रॅली आयडेंटिफाय करूया. ड्रॉप बेस आणि रॅली, राईट. काही नाही मित्रांनो, वेटिंग गेम आहे. ट्रेडिंग मध्ये तुम्ही वेटिंग करायचं. ट्रेडिंग मध्ये जर वेटिंग केलं आणि रिट्रेसमेंट, हा कॉन्सेप्टला काय म्हणतो, रिट्रेसमेंट, पुलबॅक किंवा रिटेस्ट. म्हणजे काय इमॅजिन करतो आपण, या झोन मध्ये प्राइस टॅप झाली, राईट, रिट्रेस होणार, पुलबॅक देणार, रिटेस्ट करणार आणि वरती जाणार. ब्रेकआउट नाहीये की मार्केटमध्ये मार्केटच्या मागे धावण्यासारखं काम नाहीये. तुम्हाला थोडंसं वेट करावंच लागेल. बघा टॅप झालेली आहे आणि बघा तुम्ही बघू शकता ही आपल्या डायरेक्शननी वरती जायला रेडी झालेली आहे. आणखी इथे नवीन झोन क्रिएट झालेला आहे. बघा इथे ड्रॉप बेस रॅली, राईट. इथे बघा ही ड्रॉप बेस आणि रॅली, किती पण बेसेस असू शकतात मित्रांनो, ती वॉर आहे, राईट. ड्रॉप बेस रॅली. अशा पद्धतीने इथे आणखी एक नवीन झोन, डिमांड झोन रेडी झालेला आहे. सो काय म्हणतो कॉन्सेप्ट, की आणखी टॅप होणार, लिक्विडिटी घेणार आणि वरती जाणार. तुम्ही बघू शकता इथे बघा, बघा कशा पद्धतीने वरती गेली आहे. किती स्मूथली काम करतं हे. हा ड्रॉप बेस रॅली हे डिमांड स्ट्रक्चर आहे. प्राइस वरती जायच्या वेळेस शोधत राहायचं. दॅट्स इट, सिम्पल, राईट. बघा आणखी इथे प्राइस आलेली आहे या एरियामध्ये आहे. अशा पद्धतीने हे व्यवस्थितपणे काम करतो, राईट. घाई करायची गरज नाहीये. जिथे कन्फर्मेशन मिळतं ते बघा इथे बघा ड्रॉप बेस, राईट. हे बघा या एरियात पण येऊन गेली ती, राईट. अशा पद्धतीने. सो चांगलं काम होतं जर तुम्ही मनापासून व्यवस्थित व्हिडिओ बघितला. माझे पुष्कळ व्हिडिओज आहे, प्लेलिस्ट आहे, बघून घ्या तुम्ही. तुम्हाला म्हणजे समजणार की कॉन्सेप्ट कसा काम करतो. इथे बघा तुम्ही, इथे बघा छोटासा झोन रेडी झालेला. इथे बघा छोटासा झोन ड्रॉप बेस रॅलीने, 2 बेसेस आहे, तुम्ही बघू शकता इथे. इथे बघा, राईट. ड्रॉप बेस आणि ही रॅली. सो काय झालं, इमिडिएटली टॅप केलं झोनमध्ये आणि वरती गेली आणि लिक्विडिटी फिनिश नाही झाली तिथनं, तर ती आणखी झोनमध्ये आली. इथे बघा आहे ड्रॉ, हे या पद्धतीने दुसऱ्यांदा पण ती झोनमध्ये आलेली आहे. इथे बघा छोटे तुम्ही ड्रॉप बेस रॅली क्रिएट झालेली आहे बघा इथे, राईट. ड्रॉप बेस रॅली छोटीशी इमिडिएटली झोनमध्ये आली, वरती गेली. देन ड्रॉप बेस रॅली, 2 बेसेस आहे बघा, राईट. इमिडिएटली टच केला आणि वरती गेली.
इथे बघा ड्रॉप बेस 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 आणि रॅली. सो इथे झोन क्रिएट झाला, टॅप केली आणि वरती गेली. सो अशा पद्धतीने हे काम करतात, राईट. बघा तुमच्या फ्रेंड्स वगैरे सोबत शेअर करा, राईट. व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. इतका चांगला कॉन्सेप्ट मी सावकाशपणे समजून सांगतो, राईट. जे तुम्ही फीडबॅक पण देतात मला कॉन्टॅक्ट करून WhatsApp आणि इव्हन कॉल पण करता, तुम्ही डिस्कस करतात. तुम्हीच सांगितलेले कॉमेंट्स आणि तुम्हीच मला WhatsAppवर दिलेले कॉमेंट आहे, की तुम्हाला टाईम फ्रेमवर हे समजायचं होतं, राईट. सो मी आणि हे कसं आहे ड्रॉप बेस रॅली म्हणजे डिमांड स्ट्रक्चर आहे. प्राइस वरती जायच्या वेळेस, पडायच्या वेळेस नाही करायचं. अगेन्स्ट ट्रेंड नाही करायचं. हे लक्षात ठेवायचं तुम्ही, ठीक आहे. पुष्कळ गोष्टी असतात मित्रांनो. इथे बघा, पुष्कळ गोष्टी असतात. आपण इथे शिकण्यासारख्या आहे प्राइस ॲक्शन म्हणजे जे स्पेशली मी प्राइस ॲक्शन वापरतोय बघा. ड्रॉप बेस रॅली, राइट. छोटंसं ड्रॉप बेस रॅली आहे इथे. ड्रॉप बेस रॅली, टॅप झाली आणि वरती गेली. रिट्रेसमेंट कन्सेप्ट बोलतो याला. आणि मित्रांनो ते काही वायफाय काही पण 5 मिनिटाचा कॉन्सेप्ट बघा आणि कोटी कमवा हे असे कॉन्सेप्ट बघून काही फायदा नाहीये. थोडंसं हार्ड करावं लागणार, समजावं लागणार कॉन्सेप्ट तुम्हाला आणि तुम्ही नंतर मजा बघा, की चार्टवर तुम्ही कसे बघू शकता, राइट. तुमच्याकरता होमवर्क दिलेला आहे मी इथे असाइनमेंट, राइट. काय करायचं 10 ड्रॉप बेस रॅली आयडेंटिफाय करायचे. 5 मिनिट टाईम फ्रेम यूज करायचा, झोन मार्किंग करायचं आणि पुलबॅक रिट्रेसमेंट त्यावर बघायचं. झोनमधून कशा पद्धतीने येतं, राइट. आणि जर नसेल समजलं तर व्हिडिओला रिपीट करून बघा. प्लेलिस्टमधले व्हिडिओ बघा. तुम्हाला सगळ्या कॉन्सेप्ट समजेल. ड्रॉप बेस रॅलीवर पण व्हिडिओ बनवलेला आहे मी. आणि काही पण डाउट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा. ड्रॉप बेस रॅलीवरचा सेपरेट व्हिडिओ आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार. ते पण बघा. विसरू नका. सो थोडा टाईम द्या ट्रेडिंगला, टाईम द्या शिकण्याला, राइट. काही पण डाउट असेल तर मेन्शन करायला विसरू नका कमेंट सेक्शनमध्ये. आणि चॅनलला रिकमेंड करा फ्रेंड्स एंड फॅमिलीला. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला क्विकली मिळून जाणार नोटिफिकेशन सेक्शनमध्ये. सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. माझा नंबर पण मेन्शन केलेला आहे इथे, राइट. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.